Welcome students, I am Anil Hingalje sir. Standard 11th, subject English, Unit 1.3, The Call of the Soil, Part 2. In this video, we will learn a remaining part of the lesson. Students, in the previous video, we have seen that how Venkat Iyer turned to the field of agriculture and his first crop of moong, and he yielded 300 kilograms of मूंग. विद्यार्थी मित्रांनो, व्यंकट अय्यर यांनी शेतीकडे कसे वळले आणि त्यांनी पारंपरिक शेती करायची किंवा विदाऊट एनी केमिकल्स और पेस्टिसाइड और केमिकल फर्टिलायझर्स शेती करायची, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने शेती करायची हा ध्यास घेतला होता आणि त्यासाठी ते खूप प्रयत्न करीत होते. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण लेखकांनी कसबाई ह्या भाताच्या जातीचा शोध सुरू केला आणि ते त्यांना कसं मिळालं याबद्दलचा हा व्हिडिओ आपण आता बघणार आहोत. त्यामध्ये कसे यशस्वी झाले. ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 29 and look the last but one paragraph. With the advent of irrigation, farmers were tempted to grow a second crop, and kasbai, being a long duration rice, was replaced by the shorter duration hybrids so that the harvest could be done earlier. This ensured that the farmers could take up a second crop. बघा काय सांगितले. इथं अर्थ आहे टेम्पटेडचा अर्थ अट्रॅक्टेड, ॲडव्हेंटचा अर्थ प्रसार. विथ द ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन म्हणजेच सिंचनाच्या उपलब्धतेमुळं किंवा प्रसारामुळं फार्मर्स वेअर टेम्पटेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप. बघा शेतकऱ्याने काय केलं, पाणी मुबलक वर्षभर उपलब्ध असल्यामुळं ते दुसरं पीकही घ्यायचं ठरवलं होतं. अँड अ सेकंड क्रॉप अँड कसबाई बिईंग अ लाँग ड्युरेशन राईस वॉज रिप्लेस्ड बाय द शॉर्टर ड्युरेशन हायब्रिड्स. काय झालं तर या कसबाई जातीच्या जो भाताच्या जातीचा जात होती ती जास्त दीर्घ कालावधीची असल्यामुळं त्याच्याऐवजी शॉर्टर पिरियड असलेला, शॉर्टर ड्युरेशनमध्ये ज्याचं पीक येतं असं असलेलं भाताची हायब्रिड जात, हायब्रिडचा अर्थ इथं संकरित, ह्याकडं लोक जास्त करून वळले. कारण कमी कालावधीमध्ये येणारं पीक असल्यामुळं आणि कसबाई हे जास्त कालावधीचं पीक असल्यामुळं त्याच पिरियडमध्ये 2 पिकं निघतील ह्या आशेनं शेतकरी सगळे लवकर येणाऱ्या जातीकडं वळले. दिस एन्श्युअर्ड दॅट द फार्मर्स कुड टेक अप अ सेकंड क्रॉप. आणि त्यामुळं फार्मर्स देखील दुसरं पीक घेण्यासाठी त्यांना खात्री पटली. आय आस्क्ड व्हाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स. रायटर आस्क्ड टू देऊहंडा. धनेवरीचे देऊहंडा यांना ते विचारतात, व्हाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स. तुम्ही संकरित जातीकडे का वळला? इतके नाखुश असून देखील, अनहॅपी असून देखील ह्या संकरित जातीकडे का वळला? नो वन फोर्स्ड हिम टू डीड दे. तुम्हाला कोणी जबरदस्ती तर केली नव्हती ना? ही स्माइल्ड. ते स्मितासे केले. अँड रिप्लायड दॅट देअर फील्ड्स डिड नॉट हॅव फेन्सेस. त्यांनी काय प्रत्युत्तर दिलं बघा, त्यांच्या शेतांना कुंपणं नव्हती. अँड वन्स द हार्वेस्ट वॉज ओव्हर. आणि एकदा का सुगी संपली किंवा भात कापणी झाली, कॅटल वेअर रिलीज्ड इन टू द फील्ड्स. ती कॅटल्स मीन्स ॲनिमल्स, जनावरं त्या शेतामध्ये सोडण्याची तिकडं पद्धत होती. इफ माय फील्ड अलोन हॅज कसबाई इट विल बी ट्रीट फॉर द कॅटल, ही एक्सप्लेन्ड. ते म्हणतात जर माझ्या एकाच्या शेतामध्ये लांब जास्त दिवसाचं पीक असलेलं कसबाई ही जात जर असेल शेतामध्ये तर ती जनावरांसाठी काय असेल, ट्रीटच असेल, म्हणजेच मेजवान असेल. याचा अर्थ काय तर इतरांच्या शेतामध्ये ते पीक आधीच निघलेलं असेल कमी कालावधीचं आणि कसबाई ही जात दीर्घकाळ येत असल्यामुळं, जास्त उशिरानं पिकत असल्यामुळं जनावरं, सगळ्या गावातली जनावरं त्यांच्या शेतावरती चाऱ्यासाठी किंवा चरण्यासाठी आली असती आणि पीक सगळं खाऊन टाकलं असतं, म्हणजे त्यांच्यासाठी ती मेजवानी असत असती. सेकंड पॅराग्राफ. समटाइम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी. काही वेळेला आपल्याला
समाजातल्या ज्या रूढी परंपरा असतात, कम्युनिटी मीन्स सोसायटी, समाज, आणि त्याच्या काही रूढी परंपरा असतात की ठराविक जातीकडेच वळणे, ठराविक प्रकारचं पीक घेणे, ह्या ज्या समाजामध्ये रूढी पडल्या असतात त्यानुसारच आपल्याला जावं लागतं. ही लॅमेंटेड, तर लॅमेंटचा अर्थ आहे पॅशनेट एक्सप्रेशन ऑफ ग्रीफ, म्हणजेच शोक व्यक्त करणे किंवा दुःखी कष्टी होऊन बोलणे. हायब्रिड्स नीड मोर वॉटर. हायब्रिड्स म्हणजे संकरित जातीला जास्त पाण्याची आवश्यकता असते. फर्टिलायझर्स खतांची आवश्यकता असते. अँड पेस्टिसाइड्स आणि कीटकनाशकांची देखील आवश्यकता असते. ही सेड दॅट यील्ड्स वेअर गुड. यील्डचा अर्थ येतं उत्पन्न. ते म्हणतात की त्याचं उत्पन्न देखील जास्त असते. कधी? इनिशियली म्हणजे ॲट फर्स्ट, सुरुवातीला. बट ऑफ लेट, पण नंतर हॅड रिड्यूस्ड अ लॉट, त्याचं प्रमाण खूप कमी होतं, त्याचं उत्पन्न देखील कमी होतं आहे. बिसाइड्स ही सेड दॅट ईच इयर दे हॅड टू इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ युरिया अँड पेस्टिसाइड्स दे युज्ड. मग त्याच्याबरोबरच काय करावं लागतं? जास्त उत्पन्न घेण्यासाठी प्रत्येक वर्षी इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ युरिया हे खताचं नाव आहे. ह्या खताचा वापर जास्त करावा लागतो. कीटकनाशकांचा, पेस्टिसाइड्सचा पण वापर जास्त करावा लागतो. इट वॉज ॲज इफ द न्यूअर हायब्रिड्स हॅड ॲन इन्सेशिबल ॲपेटिटी फॉर केमिकल्स. बघा काय म्हणतात ते, नवीन हायब्रिडच्या जाती, न्यूअर हायब्रिड्स म्हणजे संकरित वाण किंवा जाती, हॅड इन्सेशिबल ॲपेटिटचा अर्थ आहे भूक, आणि इन्सेशिबलचा अर्थ आहे इम्पॉसिबल टू सॅटिस्फाय, म्हणजेच केमिकल्सनं त्या हायब्रिड पिकांची भूक खत्म होत नाही किंवा पूर्ण होत नाही किंवा ते अतृप्त राहतात. त्यांना जास्तीत जास्त खत घातल्याशिवाय पर्याय नसतो. ही टोल्ड अस दॅट इवन व्हेन देअर वेअर फ्लॅश फ्लड्स इन द 60s. 60च्या काळामध्ये जेव्हा फ्लॅश फ्लड आला, म्हणजे अचानकपणे पूर आला, आकस्मिक पूर आला, त्यावेळची घटना सांगतायत. कसबाई हॅड स्टूड इट्स ग्राउंड. कसबाई कशी आहे तशी किंवा तग धरून उभी होती असं ते सांगतायत. ही फॉन्डली रिमेंबर्ड. त्याने अगदी जुने काळची आठवण सांगताना ते म्हणतायत, ही फॉन्डली रिमेंबर्ड हाऊ द राईस वॉज स्टील स्टँडिंग व्हेन दे ऑल रिटर्न्ड टू द विलेज आफ्टर द फ्लड हॅड रिसिडेड. जेव्हा पूर ओसरून गेला त्यावेळेला जेव्हा सर्वजण गावात परतले तेव्हा त्या भाताचं पीक होतं तसंच, जसं सुरुवातीला होतं तसंच ते शेतात उभं होतं, म्हणजेच कसबाईवरती पुराचा काही परिणाम झालेला नव्हता. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस बट लुक व्हॉट वी हॅव डन ही रुईड. रुईड मीन्स हळहळ व्यक्त करणे, दुःख व्यक्त करणे. बट लुक व्हॉट वी हॅव डन, बघा आम्ही आता काय करून ठेवलं आहे असं ते म्हणतात. ॲज ही वेंट ऑन रेमिनिसिंग अबाउट द राईस वी जेंटली गायडेड हिम बट टू द रिझन फॉर आवर व्हिजिट द कसबाई सीड्स. ते भूतकाळातील आठवणीमध्ये रमलेलं असताना, रेमिनिसिंगचा अर्थ आहे रिमेंबरिंग अ स्टोरी अबाउट अ पास्ट इव्हेंट. भूतकाळातील आठवणीमध्ये रमलेच असतानाच वी जेंटली गायडेड हिम बॅक टू द रिझन फॉर आवर व्हिजिट. आमच्या येण्याचं जे प्रयोजन होतं ते त्यांना आम्ही सांगितलं. द कसबाई सीड्स, आणि उद्देश काय होता? कसबाई सीड्स मिळवणे हा उद्देश त्यांचा होता. ते त्यांना आम्ही सांगितलं, त्या विषयाकडे त्यांचं लक्ष वळवलं. ही वॉज शुअर दॅट देअर वॉज नॉट अ सिंगल विलेजर इन हिज एरिया हू वूड हॅव द सीड्स ऑफ कसबाई. ही वॉज शुअर, त्यांना खात्री होती, देअर वॉज नॉट अ सिंगल विलेजर, एकाही गावकऱ्याकडं अशा प्रकारचा कसबाई जातीचं बी मिळणार नाही अशी त्यांना खात्री होती. अकॉर्डिंग टू हिम द ओनली पीपल हू स्टील ग्रीव इट वेअर द आदिवासीज इन अ हॅमलेट ॲट द फुटहिल्स ऑफ द माउंटेन्स इन द नेक्स्ट विलेज ऑफ आसावरी. बघा ते सांगतायत त्यांच्या मते एकच काही लोकांच्याकडे ते मिळेल, ओनली पीपल हू स्टील ग्रीव इट, आणखीन अजूनही ह्या जातीचं बियाणं ज्यांच्याकडं मिळेल अशी खात्री असलेलं ठिकाण आहे ते कुठं आहे? हॅमलेटचा अर्थ इथं एखादं खेडं, आदिवासी जमातीत राहत असलेलं एखादं खेडं की जे कुठं आहे? ॲट द फुट हिल्स ऑफ माउंटेन्स, डोंगर पायथ्याशी असलेलं एक छोटंसं खेडं आहे आणि त्या खेड्याचं नाव आहे
आसावरी, आणि ह्या आसावरी गावामध्ये त्यांना ते मिळेल असं त्यांना असे सांगतायत. वी बीड फेअरवेल, त्यांचा निरोप घेतला. टू बीड फेअरवेलचा अर्थ आहे निरोप घेणे. टू देहूअंडा हू लविंगली ब्लेस्ड अस, देहूअंडांचं ते निरोप घेतले आणि त्यांनी ह्यांना काय केलं, ब्लेसचा अर्थ आशीर्वाद दिला किंवा शुभेच्छा दिल्या. अँड सेड, आणि म्हणाले, महालक्ष्मी द लोकल गॉडेस विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कसबाई. बघा, कुलदेवता महालक्ष्मी तुम्हाला कसबाईचं बियाणं मिळवून देऊ असा आशीर्वाद ते देत आहेत आणि रायटर तिथून निघत आहेत. नेक्स्ट पॅराग्राफ. इन आसावरी विलेज वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस ॲज वी वेअर नॉट व्हेरी फ्लुएंट द लोकल डायलेक्ट. लोकल डायलेक्ट स्थानिक बोलीभाषा किंवा स्थानिक भाषा आम्हाला माहीत नसल्यामुळं, फ्लुएंटचा अर्थ अस्खलितपणे बोलणे म्हणजे नीट बोलता येत नसल्यामुळं. इन आसावरी विलेजमध्ये वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस, आम्ही सरपंचांना विचारलं की सांगितलं प्लीज हेल्प अस, म्हणजेच त्यांना मदत करा असं विनंती केली. ही सेंट हिज असिस्टंट जीवन विथ अस, त्या सरपंचाने जीवन नावाच्या त्यांच्या सहकार्याला आमच्यासोबत पाठवलं. इन टू द हिल्स, त्या आदिवासी पाड्याकडे ते निघाले. आफ्टर हाफ आवर वॉक थ्रू थिक व्हेजिटेशन, हाफ आवर अर्धा तास चालल्यानंतर कुठून चालले ते, थिक व्हेजिटेशन मीन्स झाडीझुडपातून. क्रॉसिंग न्यूमरस स्ट्रीम्स, असंख्य असे ओढे किंवा प्रवाह, पाण्याचे प्रवाह, झरे यांना ओलांडत. अँड डिचेस अँड स्क्रॅम्बलिंग ओव्हर रॉक्स अँड ग्रॅव्हल, आणि डिचचा अर्थ येतात चर, खड्डे ह्यांच्यातून पार करत, स्क्रॅम्बलिंग पार करणे, ओव्हर रॉक्स अँड ग्रॅव्हल म्हणजेच दगड, माती, ओढे, चर हे पार करून ते अर्धा तासानंतर तिथे पोहोचले. वी रीच्ड द स्लीपी हॅमलेट ऑफ बोरीपाडा. स्लीपी हॅमलेट म्हणजे एक सुस्त असलेलं, जास्त काही हालचाल नसलेलं गाव म्हणजे स्लीपी. हॅमलेटचा अर्थ खेडं, आणि बोरीपाडा हे गाव आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. देअर वेर जस्ट 2 रॅमसॅकल हाऊसेस इन फ्रंट ऑफ अस. आमच्यासमोर रॅमसॅकल हाऊसेस म्हणजे घरं, ते कशी होती बघा, इन अ स्टेट ऑफ सेव्हिअर डिसरिपेअर म्हणजेच जीर्ण पडलेले, दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेले, असं मोडतोड झालेली अशी घरं, साधी घरं ते त्यांनी पाहिलं. इन फ्रंट ऑफ अस. अँड वी वंडर्ड इफ धिस वॉज द राईट प्लेस, आणि त्याने विचार केला खरंच हे ठिकाण आम्ही आलो आहे ते बरोबर आहे का. अ रिंकल्ड ओल्ड वुमन, एक रिंकल्डचा अर्थ सुरकुत्या पडलेली वयस्क अशी स्त्री. सिटिंग बिफोर वन ऑफ द हाऊसेस, त्या एका घराच्या समोर ती बसली होती. लुकड ॲट अस विथ क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासेनं, उत्सुकतेनं ती त्यांच्याकडं पाहिली, आमच्याकडं पाहिली. ॲज वी अप्रोचड, आम्ही तिच्याजवळ पोहोचलो. हर वी सिग्नल टू जीवन टू आस्क द क्रुशियल क्वेश्चन, आम्ही जीवनला जो आम्हाला विचारायचा प्रश्न आहे म्हणजे कसबाई जात या भाताच्या जातीबद्दल ती त्याला विचारायला खून केली किंवा त्याला सिग्नल दिला. शी मटर्ड इन रिप्लाय, ती त्याच्या बदल्यात प्रत्युत्तर देते, पुटपुटते. अँड वी लुक्ड ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन, आणि आम्ही जीवनकडं त्याचा अर्थ समजून जाणून घेण्यासाठी त्याच्याकडं पाहिलं, म्हणजेच आम्हाला त्याचा अर्थ सांग असं विचारलं. ही ब्रोक इन टू अ स्माईल, तो हसला. अँड इन्फॉर्म्ड अस दॅट शी डीड हॅव द राईस, तो हसला कारण कसबाई जातीचं जे भाताचं बी आहे ते तिच्याकडं आहे. अँड वॉन्टेड टू नो हू वी वेअर अँड व्हाय वी वॉन्टेड इट, आणि तिला जाणून घ्यायचं होतं की आम्ही कोण आहोत, अँड व्हाय वी वॉन्टेड इट, आणि आम्हाला कशाकरता भात हवा आहे असं ती विचारत आहे, असं आम्हाला जीवननं सांगितलं. पेज नंबर 31. फर्स्ट पॅराग्राफ. इट वॉज डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेट फेस अँड आय हॅड टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हग हर. बघा, रायटर सेज दॅट ही वॉन्टेड टू हग द लेडी. वाय, त्या स्त्रीला त्यांना मिठी मारावाशी व तीव्र इच्छा होत होती, स्ट्रॉंग डिझायर होत होतं. बिकॉज, आणि आहे तसा चेहरा म्हणजे निर्विकार चेहरा, स्ट्रेट फेस ठेवणं अशक्य होतं, अवघड होतं, कारण
आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स, कित्येक महिने शोध घेतल्यानंतर, ही हॅड फाउंड द इल्युझिव्ह कसबाई. इल्युझिव्ह मीन्स डिफिकल्ट टू फाइंड, कॅच ऑर अचीव. हाती न लागणारं किंवा दुर्मिळ कसबाई जातीचं तांदळाचं बी किंवा भाताचं बी इथं त्यांना मिळालेलं होतं. वी एक्सप्लेन टू हर दॅट वी वेअर फ्रॉम पेट नियर बाय अँड वी नीडेड द सीड्स टू ग्रो इट. आम्ही पेठहून आलेलो आहोत शेजारच्या आणि आम्हाला बी पेरण्याकरता लागणार आहे असं त्याला सांगितलं. वी आस्क्ड फॉर 10 किलोग्राम्स ऑफ राईस. आम्ही तिला 10 किलो बी भात लागणार असं सांगितलं, तांदूळ लागणार असं सांगितलं. शी मटर्ड अँड स्काउल्ड. जीवन इंटरप्रिटेटेड दॅट शी हॅड नेवर हर्ड ऑफ पेट विलेज अँड ऑल्सो डिड नॉट हॅव अ वेटिंग स्केल. बघा, शी मटर्ड, मटर मीन्स मरमर्ड, पुटपुटणे, अँड स्काउल्ड, स्काउल्ड मीन्स कपाळाला आट्या घालणे. फाय, का तसं केलं? जीवन इंटरप्रिटेड, जीवनं त्याचं ह्यांना स्पष्टीकरण दिलं दॅट शी हॅड नेवर हर्ड ऑफ पेट. तिनं कधी पेठ हे गाव ऐकलं नव्हतं. अँड शी डिड नॉट हॅव अ वेटिंग स्केल. वेटिंग स्केल तर वजन काटा देखील तिच्याकडं नव्हता असं तिनं सांगितलं. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट्स. इथं ती बास्केट म्हणजेच टोपलीमध्येच बी घालून द्यायला तयार होती. वी आस्क्ड फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस. आम्हाला एक सिंगल बास्केट, एक बास्केट भरून, एक टोपली भरून बी मागितलं आम्ही. अँड जीवन टोल्डस टू पे हर समथिंग. आणि जीवननं म्हणाला सांगितलं की तिला पैसे थोडे द्यावेत. आय हँडेड ओव्हर 100 रुपीज नोट. मी तिच्या हातामध्ये 100 रुपयाची नोट ठेवली. फॉर द फर्स्ट टाईम इन द लास्ट 10 मिनिट्स हर फेस ब्रोक इन टू अ स्माईल. गेल्या 10 मिनिटांमध्ये पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरती हसू किंवा स्माईल दिसलं. शी नॉडेड हर हेड इन अप्रुव्हल. आणि ती संमतीदर्शक मान डोलवली. ॲज वी वॉकड बॅक अगेन्स्ट द फेडिंग सनसेट लिव्हिंग बिहाइंड अ स्माइलिंग ओल्ड लेडी आय कुडंट हेल्प बट वंडर दॅट हिअर nestling in the foothills of an unknown mountain, away from the hustle and bustle of the road or the city, where the real people of India. बघा किती विचार छान मांडलेले आहेत रायटरने. काय विचार करतायत? ॲज वी वॉकड बॅक, तिथून परत निघत असताना. अगेन्स्ट द फेडिंग सनसेट, सूर्यास्ताची वेळ आहे, सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवरती. लिव्हिंग बिहाइंड अ स्माइलिंग ओल्ड लेडी, त्या हसणाऱ्या, त्या हसरा चेहरा असणाऱ्या स्त्रीचा, वृद्ध स्त्रीचा चेहरा मागं ठेवत आम्ही तिथून निघालो. आय कुडंट हेल्प बट वंडर. मी मनामध्ये त्यांच्या विचाराला, वंडरचा अर्थ थिंक्स दॅट हिअर नेस्लिंग इन द फुट हिल्स ऑफ ॲन अननोन माउंटेन. अननोन माउंटेन, अज्ञाताच्या ह्या डोंगर पायथ्याशी. फुट हिल्सला नेस्लिंगचा अर्थ वसलेला असणे. अवे फ्रॉम द हसल अँड बसल ऑफ द रोड अँड द सिटी. बघा, हसल अँड बसल म्हणजे गर्दी, म्हणजेच इथं कोणत्याही प्रकारचे गजबजाट किंवा गोंगाटापासून दूर असलेल्या ह्या डोंगराच्या अज्ञात अशा पायथ्याशी. रायटर म्हणतायत वेअर द रिअल पीपल ऑफ इंडिया. भारताची खरी जनता इथंच राहते असं ते विचार करतायत. दीज वेअर द पीपल हू स्टील हेल्ड ऑन द रिच बायोडायव्हर्सिटी ऑफ आवर लँड. बायोडायव्हर्सिटी इथं अर्थ आहे जैवविविधता. यांनीच हेच लोक काय केले आहेत तर या आपल्या भूमातेची म्हणजेच आपल्या ह्या भारताची बायोडायव्हर्सिटी जी आहे ती टिकवून ठेवलेली आहे, अजूनही जपलेली आहे. अँड नो वन इवन केअर्ड अबाउट देम. आणि त्यांची मात्र कदर कोणालाच नव्हती, कुणीच त्यांची कदर केली नाही. दे हॅड नेवर हर्ड ऑफ हायब्रिड्स. ह्या जातीनं, ह्या लोकांनी, ह्या जनतेनं कधीच हायब्रिड संकरित जातीचा विचार केला नव्हता, ऐकलं नव्हतं. फर्टिलायझर्स ऑर पेस्टिसाइड्स, कोणत्याही प्रकारचे फर्टिलायझर्स कशी वापरतात, पेस्टिसाइड्स कोणते आहेत ह्याची जरासुद्धा देखील कल्पना नव्हती. दे जस्ट ग्रीव देअर राईस अँड एट व्हॉट दे गॉट. आपला भात पिकवायचा आणि जे पिकेल त्यावर पोट भरायचे एवढंच त्यांना माहिती होतं. द ओल्ड लेडी वी मेट हॅड प्रोबॅबली नेवर लेफ्ट बोरीपाडा. जी वयस्क स्त्री, वृद्ध स्त्री जिला आम्ही भेटलो ती कदाचित बहुधा बोरीपाडा हे गाव कधी सोडली नसावी.
हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. तिचं विश्व, हर वर्ल्ड म्हणलं आहे, वॉज अनस्पॉइल्ड, तिचं विश्व अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस, प्रोग्रेस प्रगती, बाहेरच्या जगात असणाऱ्या प्रगतीपासून ते अबाधित होतं. अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट, आणि पुन्हा एक वेळा मी तिच्याकरता, एवढ्याकरता मी तिचा कृतज्ञ होतो. स्टुडंट्स, आय होप दॅट यू अंडरस्टूड दिस लेसन. मला आशा वाटते की तुम्हाला हा लेसन समजला असेल. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी द ब्रेन स्टॉर्मिंग, पेज नंबर 33. A1. Read the extract and state whether the following statements are true or false. Correct the false statement. याचा अर्थ आहे read the extract, extract means passage, and state whether the following statements are true or false. खालील दिलेली उदाहरणे, वाक्य चुकी बरोबर ते सांगा. करेक्ट द फॉल्स सेंटेन्सेस, आणि चुकीची वाक्य असतील ते करेक्ट करायला सांगितलेली आहेत. फर्स्ट स्टेटमेंट, पहिलं वाक्य, ग्रोईंग इन अबंडन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन द क्वालिटी ऑफ द क्रॉप. ग्रोईंग इन अबंडन्स म्हणजेच मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे, म्हणजे क्वालिटी क्रॉपपेक्षा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे हे महत्त्वाचं असतं. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. सो व्हॉट इज द करेक्ट स्टेटमेंट? मग खरं उत्तर काय आहे? द क्वालिटी ऑफ क्रॉप इज मोर इम्पॉर्टंट, म्हणजेच क्वांटिटीपेक्षा क्वालिटीसुद्धा महत्त्वाची असते आहे. सेकंड सेंटेन्स बी, द ऑथर वॉन्टेड टू ग्रो द देसी व्हरायटी ऑफ राईस. रायटरला देसी व्हरायटी ऑफ राईस ग्रो करायची होती, वाढवायची होती, त्याचं उत्पादन घ्यायचं होतं. द स्टेटमेंट इज ट्रू. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, द ऑथर डिड नॉट सक्सीड इन फाइंडिंग कसबाई. ॲन्सर इज फॉल्स, म्हणजे ऑथरना कसबाई ह्या जातीचं भाताचं किंवा तांदळाचं बी मिळालं नाही. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. अँड द करेक्ट आन्सर इज द ऑथर सक्सिडेड इन फाइंडिंग कसबाई ॲट आसावरी विलेज. आसावरी विलेजमध्ये ऑथरना कसबाई ह्या जातीचं बी मिळण्यात यश मिळालं. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी डी, द अरोमा ऑफ द देसी राईस वुड स्प्रेड अराउंड द विलेज. अरोमा ऑफ द देसी राईस, ह्या देशी जातीच्या भाताचा सुगंध आसपास पसरत असे. द स्टेटमेंट इज ट्रू. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ई, न्यूअर हायब्रिड क्रॉप्स हॅव अ ग्रेट ॲपेटिटी फॉर केमिकल्स. द आन्सर इज ट्रू. A1 मधील थर्ड ॲक्टिव्हिटी, रीड द टेक्स्ट अँड फिल इन द ब्लँक्स. वन इज डन फॉर यू. टेक्स्ट वाचा आणि गाळेल जागा भरा. एक तुमच्यासाठी दिलेलं आहे. द ऑथर वॉन्टेड टू ग्रो ऑर्गॅनिक मूग. मोरदादा wanted to spread pesticides on the moong crop. Baban's father and some elders mentioned the name of Kasbai. Hybrids need more water, fertilizer and pesticides, said Dehu Handa. The author bought 10 kilos of rice from an Adivasi woman who lived in remote hills. Activity A2. List the reactions of the agricultural officer to the author's inquiry about Kasbai rice. वन इज डन फॉर यू. म्हणजेच ॲग्रिकल्चर ऑफिसरची रिॲक्शन्स, प्रतिक्रिया काय होती ऑथरची जी चौकशी होती भाताबद्दलची त्याच्यावरती. एक तुमच्यासाठी दिलेलं आहे, बाकीचे आपल्याला लिहायचे आहेत. उत्तर पहा. ॲन्सर इज गिवन हिअर. फर्स्ट रिॲक्शन, ही हॅड नॉट हर्ड ऑफ कसबाई. तो कधीच कसबाईबद्दल ऐकलेला नव्हता. ही सेड दॅट देर वॉज नो राईस ऑफ दॅट. अशा प्रकारच्या नावाचं कोणतंही भाताचं बी नाही. He offered to give the author latest hybrid seeds of rice free of cost for trial. रायटरना संकरित बियाणं कोणत्याही मोबदल्याशिवाय द्यायला तयार होते. गो थ्रू द टेक्स्ट वन्स अगेन अँड नोट डाऊन देहू हंडाज फॉन्ड मेमरीज ऑफ कसबाई इन युअर एक्झरसाइज बुक. वन इज डन फॉर यू. देहू हंडांच्या कसबाई जातीबद्दलच्या आठवणी ह्या कोणत्या आहेत त्या पुस्तक वाचून किंवा लेसन वाचून लिहा. एक तुमच्यासाठी दिलेली आहे. देहू हंडा हॅज फॉन्ड मेमरीज ऑफ कसबाई. दे आर ॲज फॉलोज. खालील दिलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत. इट नीड्स लेस रेन. त्याला ते कमी पावसात देखील येतं आहे. पीपल पासिंग थ्रू द विलेज वूड स्टॉप ड्यू टू अरोमा ऑफ राईस अँड आस्क फॉर मील
गावाजवळून जाणारे लोक तिथं थांबत असत. कशामुळं? तर ड्यू टू अरोमा ऑफ राईस, म्हणजेच भाताचा सुगंध सुवास यामुळं तिथे थांबत असत आणि जेवणासाठी विचारत असत. द एंटायर विलेज वूड ग्रो कसबाई, संपूर्ण गाव कसबाईचं उत्पन्न घेत होतं, पीक घेत होतं. ओके स्टुडंट्स, आय विल स्टॉप हिअर. मी इथं थांबतोय. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू व्हेरी मच.